गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे संडे मॉर्निंग. फ्रूटचा ब्रेकफास्ट केला आणि ठरवलं की खरडा बनवूया. त्यासाठी लसूण, मिरची, कढीपत्त्याची काही पानं घेतलीत आणि छान ती आता मी परतवून घेणार आहे. ते बघा छान असं कढईत शेंगदाणेसुद्धा ॲड केलेले आहेत आणि ते बनवली आहे गवारीची सुकी भाजी. सिम्पलच आहे आणि सॅलड तयार करून ठेवलं. इथे भाकऱ्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत. फ्रेंड्स, मिरची, लसूण, शेंगदाणा आणि कढीपत्ता छान परतून झाला आहे. आता मी जो खरडा करणार आहे ना, तो या दगडी खलबत्त्यात वाटून घेणार आहे. दगडी खलबत्त्यातनं खरडा केला की खूप छान लागतो. मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार. छान असा कुटून घेणार आहे. जाडसरच ठेवायचा, जास्त बारीक करायचं नाही आहे. तुम्ही खरडा कशाप्रकारे बनवता ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बघा, आपला छान असा हा खरडा जाडसर वाटलेला तयार झालेला आहे. खूपच अप्रतिम लागतो कुठल्याही भाकरीसोबत. बघा किती छान दिसतोय ना. सो आता आपण हा काढून घेऊयात. वाटीत आता मी हा खरडा जो आहे काढून घेणार आहे आणि त्याच्यावरती ॲड करणार आहे वरून तेल ॲड केल्यामुळे काय होतं ना, छान असा कमी तिखट लागतो हा खरडा. सो हे बघा किती छान दिसत आहे ना. कसा वाटतो आहे हा खरडा ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. खरडा रेडी झालेला आहे. आता हे बघा फ्रेंड्स, ही कोथिंबीर मी 4-5 दिवसापूर्वी आणली होती. अशा या ऑर्गनायझर्समध्ये मी ही कोथिंबीर ठेवते टिश्यू पेपर टाकून. किती फ्रेश आहे ना अजूनही. आता त्यासोबत खरडा आणि गवारीच्या भाजीसोबत मी बनवलेली आहे मटकीची उसळ, रश्श्याचे मटकीची उसळ. सो वेगळ्या पद्धतीने आहे. सो छान कोथिंबीर टाकली, त्याच्यात बारीक चिरून आणि आता आपलं स्वयंपाक रेडी झालेलं आहे. बघा, भाजी आहे, खरडा आहे, ते भाकऱ्या आहेत आणि सॅलडसुद्धा आहे. तर आता आपण जेवण करून घेणार आहोत. सो त्यासाठी आता मी ताट तयार करणार आहे आपल्या जेवणाचं. तोपर्यंत बघा सगळं आटपलेलं आहे. भांडीसुद्धा मी बरोबरच घासून घेतली, त्याच्यामुळे पसारा एकदम कमी झालेला आहे. सो आता ताट वाढायला घेतलं. इथे पहिलं मी सॅलड अरेंज केलं आहे. गाजर आहे, कांदा आहे आणि त्यासोबत लिंबू, कारण मटकीची उसळ म्हटलं की लिंबू पाहिजेच. सो बघा, आपला हा टेस्टी खरडा जो दगडी खलबत्त्यात वाटलेला आहे खूप छान लागतो. गवारीची सुकी भाजी आणि त्याच्यानंतर आता मी सर्व करणार आहे मस्त या वाटीमध्ये गरमागरम मटकीचा रस्सा किंवा रश्श्यातल्या मटकीची उसळ. खूपच टेस्टी लागते. अगदी सिंपल पद्धतीने आहे. जर याची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर आहे, नक्की जाऊन चेक करा. गरमागरम अशी ही मटकीचा रस्सा आणि त्यासोबत मी सर्व करणार आहे ज्वारीची भाकरी. मी ज्वारीची भाकरी घेते आणि मिस्टर घेतात बाजरीची भाकरी. सो हे बघा, हे ताट आपलं असं जेवणाचं रेडी झालं. कसं वाटतंय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बाय बाय.